जनतेचं कल्याण करण्यासाठी जो सक्तीने लावला जातो, सक्ती हा विषयात, त्याचं नाव कर. सार्वजनिक वित्ताचा जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे भारतीय कर संरचना हा टॉपिक आहे. हा टॉपिक आता आपल्याला पहिल्यापासून सुरू करायचा आहे. थोडस समजून घ्या की हा टॉपिक काय आहे, त्याच्यामध्ये शिकायचं आहे. इकॉनॉमिक्स मधले जे काही फिक्स टॉपिक आहेत त्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. त्या सर्व टॉपिक मधला अतिशय महत्वाचा टॉपिक सार्वजनिक वित्त, कर संरचना यावर दरवर्षी 3 ते 4 प्रश्न 100% फिक्स असतात. आणि मग हे कर कशाला टॅक्स बनावा, टॅक्स का लावला जातो, त्याचे किती प्रकार आहेत, कोणता टॅक्स कशावर लावला जातो, या देशाच्या टॅक्स संरचनेमागचा इतिहास काय आहे, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपल्याला आपल्या लेक्चरमध्ये बघायची आहे. फक्त कशा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये आपण टॅक्स असं म्हणतो. शासनाला काय करायचंय हे शासन. शासन दोनसाठी एक लक्षात ठेवा, मी शासन हा शब्द शिकवत असताना 2 गोष्टींना आपल्याला थोडस समजून घ्यावं लागेल. एक आहे प्रशासन, दुसरं आहे शासन. ते आहे प्रशासन आणि दुसरं आहे शासन. मित्रांनो लक्षात ठेवा, शासन आणि प्रशासन याच्यातला फरक काय. तुम्ही सगळेजण जाणार आहात शासनात, शासनातली तुम्ही लोक आहात, तुम्ही चालवणार आहात शासन. शासन चालवतात ते नाव, त्याचं नाव प्रशासन. मोठमोठे निर्णय घेण्याचं काम, या देशात कायदा करण्याचं काम, या देशात लोक कल्याण करण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचं नाव आहे शासन. आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम जर कोण करत असेल त्याचं नाव आहे प्रशासन. एक राजकीय नेता किंवा एखाद्या पदावर असलेला मंत्री हा शासनात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री ही जी सगळी लोक आहेत ही शासनातली आहेत. मग IAS पासून ते खाली क्लर्क पर्यंत ही सगळी लोक प्रशासनातली आहेत. डिसिजन लेवल त्यांच्याकडे. कायदा संसद, आपल्या देशामध्ये कायदा तयार करण्याची प्रोसिजर, आपल्या देशामध्ये कायदा कोण तयार करतो तर आपल्या देशामध्ये कायदा संसद तयार करते. कायदा याचा अर्थ असा आहे की संसदेनं जे म्हणलं तसंच मागायचं. ती अंतिम दिशा. जे संसद सांगेल ते आपल्याला ऐकावं लागतं. आपण म्हणतो ना हम बोले सो कायदा, याचा अर्थ काय, मी जसं बोललो तसं ऐकायचं. दिस इज पण हम बोले सो कायदा. या देशात तसं नाही चालत. या देशात कुणी येईल काही बोलून कसं तसं जमत नाही. या देशामध्ये एक सरकार नावाची एक यंत्रणा आहे आणि सरकार नावाची यंत्रणा ही तुम्ही आम्ही निवडून दिलेली यंत्रणा आहे. आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाही कशाला बनावं? लोकशाही याचा अर्थ असा की तुम्ही आणि या देशाच्या सर्वोच्च व्यक्तीला निवडून देऊ शकतो, त्याला लोकशाही असं म्हणतात. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, होय, त्यांना या देशातल्या जनतेने निवडून दिलंय, हे महत्वाचं आहे. आपल्या देशाचा सर्वोच्च व्यक्ती हा जनता निवडते, हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग या देशामध्ये ती लोक ठरवणार असतात की या देशात काय चूक आहे आणि काय बरोबर आहे आणि त्याच्यावर शिक्षा काय असतात. आणि मग ह्या लोक ठरवत असतात आणि तुम्ही आणि प्रत्येक जिल्ह्याला एक खासदार असतो. ते खासदार त्याला मतदान टाकत असतात आणि मग त्याचं रूपांतर कायद्यात. मग इथं असं सांगितलं की अरे बाबा, शासन हा कायदा तयार करतं, पण त्या कायद्याला अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासन. शासनाची 2 प्रकारची अंग आहेत. एक आहे निर्णय घेणं आणि दुसरे निर्णय अंमलबजावणी. बरोबर. आणि मग मित्रांनो लक्षात ठेवा, हे कशासाठी? तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शासनाला काय करायचं असतं, जनतेची कल्याण करायचं असतं. जनतेचं कल्याण करायचं. शासनाचा जो अंतिम हेतू असतो ते मायबाप आहे, ज्याचं कुणी नाहीये, ज्याचा घरदार संसार जो आयुष्यातून पूर्णपणे उठून गेलेला आहे, अशा माणसापर्यंत पोहोचणं, त्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सर्व मूलभूत गरजा त्याच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याचं कल्याण करणं हे शासनाचं खरं काम. समाजाचा जो शेवटचा घटक आहे, ज्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, जो त्याच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नाही, अशा व्यक्तीपर्यंत जाणं
त्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सर्वांच्या बाबत त्याला सर्व गोष्टी उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे. आणि मग हे सगळं करत असताना अरे जर जनतेचं जर कल्याण करायचं असेल तर शासनाला लागणारा पैसा हे आतापासून आहे का, हे पहिल्यापासून चालू आहे. मग जर जनतेचं कल्याण करायचं असेल तर जनतेचं कल्याण करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे तर लागणार आहे तो पैसा. मित्रांनो, हा जो पैसा आहे हा पैसा मग शासन कुठं लागणार. मग आमच्याकडे एक आपण बघितलं होतं ऍलोकेशनचं एक शासनाचं काम आहे. शासन काय करतं, शासन सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. अरे मित्रांनो, श्रीमंतावर ते कर लावतं आणि खर्च करतं गरिबांवर. शासनाला हा पैसा कोणापासून गोळा करावा. जे प्रचंड श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त अमाप संपत्ती आहे, अशा लोकांना काही प्रमाणात कर लावावा आणि त्यांचे आलेले जे पैसे ते पैसे गोरगरिबावर खर्च करावे. हा शासनाचा मूळ सर्वात महत्वाचा हेतू असतो. आणि मग इथं असं सांगितलंय की अरे गोरगरीब लोकांचं कल्याण करण्यासाठी समाजातल्या ठराविक म्हणजे श्रीमंतावर, मग श्रीमंताकडून जर पैसा घ्यायचा असेल तर अशा वेळेस शासन काय करतं, सक्तीने, हा विषय महत्वाचा आहे, सक्तीने त्यांच्यावर कर लावतं. कर म्हणजे टॅक्स लावतं, त्यांच्याकडून पैसा घेत आणि त्यांच्यापासून आलेला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, श्रीमंतापासून पैसे घेणं आणि ते गरिबाला वाटणं हे काम शासनाचं आहे. हे काम शासनाचं आहे. आणि मग शासन काय करतं, श्रीमंताकडून कर घेतं, त्या बदल्यात त्यांना काय देतं, रस्ते, वीज, रस्ते देतं, वीज देतं, इन्फ्रा देतं, त्यांना 24 तास उत्तरदायी राहील अशी व्यवस्था देतं. त्यांना लोक टॅक्स भरतात हे बरोबर आहे, पण टॅक्सच्या बदल्यामध्ये लोकांना रस्ते. आता मला सांगा, तुम्ही उद्या ह्या समर्थाला सांगितलं, समर्थ इथल्या रस्त्याचे खड्डे भरपूर झालेले, तुम्ही महानगरपालिकेमध्ये जा आणि महानगरपालिकेचे लोक घेऊन हे खड्डे बुजवायचं काम करा. समर्थ आता सरनं सांगितलं मी एक दिवस दिवस काय सर माझ्या अभ्यासाचा ओंकारला सांगितलं, ओंकार तिकडे जाऊन 2-4 वेळा मावली, पण तिथं ते पूर्ण करील का तिकडं, ते काय म्हणजे दुसऱ्या दिवशी मला गेली ताणे मला, मी असे काम किती दिवस करू, ह्याच्यासाठी एक व्यवस्था. पण तेच त्याला नगराध्यक्ष केलं, तेच त्याला समजा नगरसेवक केलं, ते हे काय करेल स्वतः जाऊन. आता मला सांगा, आपण सगळे आपापल्या क्षेत्रातले बिझी माणसं, उद्या इथं पाईपलाईन तुटली का, इथं नळ तुटलं का, काय करूया, काय करूया मला सांगा. आणि इथं आहे ते इथलं काही सिस्टीम काय होईना आपल्याच्यात. आलं लक्षात की 500 मुलं आले बाबा, 700 घे टाक करून. आज आपल्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण करू शकत नाही. रस्ते बांधायचे कोणी, कोणाच्या घरात पाणी अजून, कोणाच्या घरात नाही, कोणाच्या घरातली पाईपलाईन तुटली, कोणी बघायचं. कोणते भाव वाढलेत, कोणते भाव कमी व्हायलेत, कोण बघायचं. घराघरात लाईट पोहोचवण्याचं काम कोण करायचं. जनतेच्या गोरगरिबांकडे कोणी लक्ष द्यायचं. ती यंत्रणा करायला स्वतंत्रच यंत्रणा लागणार आहे, दुसरं कुणीही करू शकत नाही. समाजसेवक एका मर्यादेपर्यंत आहे, लक्षात नाही तर घरची शिवाय येते. समाजसेवा कशी येतात मर्यादेपर्यंत, ठीक आहे, तुमचे पैसे समाजसेवा कोणी करून देत नाही, आणि दिली तरी ती जास्त दिवस टिकत. लक्षात घ्या, कारण कोण कुठपर्यंत पुरणार आहे. याच्यासाठी यंत्रणा कुठली लागणार आहे, ही कुठली लागणार आहे, सरकार. मग पहिलेपासून पहिले राजे महाराजे सगळेजण होते. पहिल्या काळात काय असायचं, ज्यांना प्रचंड प्रमाणात उत्पन्न व्हायचं त्याच्याकडून काही भाग राजाला कर रूपात द्यावं लागायचं. आणि मग ज्यावेळेस अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं प्रशासन, अरे जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस महाराजांनी अरे कर वसुली तो सोडून द्या, जे काही आपले गोदाम साठलेले होते ना गोरगरिबासाठी खुले करून दिलेला तो राजा आहे. लोकांच्या घरात जोपर्यंत धान्य जात नाही तोपर्यंत न जेवलेला तुम्ही शिवचरित्र वाचा, तुम्हाला कळेल. असा माझ्या होते नाही. खऱ्या अर्थानं सांगितलं की काय हे कोणाचं आहे, हे तुमचं आहे, जनतेचं आहे. ज्यावेळेस तो शाहिस्ते खान इथं आला होता, त्यांनी सगळं पुढे देशरात केलं होतं, त्यावेळेस सोन्याचा नांगर कुठवताना इथं तेलवला होता, बरोबर. त्यांनी सांगितलं माझ्या लोकांच्या घरात जेव्हा त्यांच्या पोटात अन्न जाईल तेव्हा माझ्या अशा होता लक्षात घ्या. म्हणून ही संकल्पना होती. आणि तेच आपण निजाम बघितलं, तेच आपण मुघल बघितलं. आणि या मुघलांनी लोकांना खायला काय नव्हतं तरी सुद्धा ह्याच्यापासून धान्य घेतलं, ह्यांना त्रास दिला. इंग्रजांनी तर मारलं लोक,
म्हणजे आपला देश एका बाजूला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या भूमीतली माणसं की जिथं राजा सगळी तिजोरी उदार करत होता, तिथं म्हणजे काय बघायला झालं तर काही नव्हतं तिथे. आणि खरं तर तुम्ही शिवचरित्रामध्ये बघा, लोक किती समाधानी होते, किती सुखी होते, किती श्रीमंत लोक होते. तिथं गरिबी नव्हती अशी नव्हती का? राजा होता तसा, बरोबर. लोक आनंदानं कर द्यायची, कारण त्यांना विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांवर होता. त्याला माहित होतं उद्या वेळ आली ही माणूस आपल्या घरात काही ठेवणार नाही बंदी. हा विश्वास होता पहिल्या काळात, ते लक्षात घ्या. पहिल्यापासून हे चालत आहे. कर सिस्टीम, टॅक्स सिस्टीम अशी मित्रांनो काय असतं. मग सरकार नावाची यंत्रणा आहे. आपण सरकारची कामं करू शकत नाही, आणि जर आपण सरकारची कामं करू लागलो तर मग आपल्याला कोणत्यातरी इलेक्शन उभा होणार. लक्षात आलं. इलेक्शन लवकर व्हावं लागलं म्हणजे पूर्णपणे समाजासाठी. म्हणून याच्यासाठी जे मग लोकांना लागणारे रस्ते, लोकांना लागणारे वीज, लोकांना पाणी पुरवठा, आणि अशा ज्या काही डेली नीड्स आहेत, पायाभूत सुविधा आहेत, या सर्व गोष्टीसाठी एक यंत्रणा लागणार आहे. आणि ही यंत्रणा चालवायला पैसा लागणार आहे. हा पैसा कोणापासून घ्यायचा? तो श्रीमंताकडून घ्यावा. खर्च कोणावर करावा? गरीबावर करावा. आणि उरलेले पैसे जे लोक आहेत, इथली जनता आहे, त्यांना फॅसिलिटी देण्यासाठी उपयोगी करावं. म्हणून इथं शब्द सांगितलाय, जनतेचं कल्याण करण्यासाठी जो सक्तीने लावला जातो, सक्ती हा विषय आहे, त्याचं नाव कर. त्याचं नाव काय? कर. हे लक्षात ठेवा. सक्तीने जो कर लावला जातो, लक्षात ठेवा, सक्तीने घेतलेली जी रक्कम आहे, शासन जनतेचे कल्याण करण्यासाठी कर म्हणजे काय समजलं. पण आता स्वतःच कल्याण करण्यासाठी नाही. हा ठीक आहे, आता आजकाल तो विषय सोडून द्या. पण तिथं खरं उद्देश तो बरोबर नाही. तर 500 कोटीचं टेंडर मध्ये काय ते काहीच नाही. 500 कोटी सगळे स्वकल्याण. ठीक आहे, आजचा आपला तो विषय गंभीर आहे, बरोबर. मग त्याच्यात प्रशासन आलं, शासन आलं, सगळं झालं, विषय वेगळा आहे. पण खरा हेतू काय तो समजून घ्या, बरोबर. तिथं काय सांगितलंय? सामान्य जनतेचं कल्याण करण्यासाठी. माझं वाक्य लक्षात ठेवा. इथं काय सांगितलंय? सामान्य जनतेचं कल्याण करण्यासाठी श्रीमंताकडून घेतलेली सक्तीने रक्कम. इथं सक्ती हा विषय महत्वाचा. आणि मग इथं आपल्याला थोडं राज्यघटनेमध्ये जावं लागेल. होय, सक्तीने घेतलेलं कर हा द्यावाच लागतो. तुमच्याकडे उद्या इन्कम टॅक्सच्या अधिकारी म्हणले, ते म्हणले कसं काय इन्कम टॅक्स भरला नाही, तुम्ही म्हणले नाही, माझ्या मनात आलं नाही, बरोबर आहे, माझ्या मनावर येते धरून जेलमध्ये घेतात. तसं सगळं इन्कम टॅक्स भरावाच लागतो, जीएसटी भरावीच लागते. नाही जर भरली, उद्या तुमच्यासारखे लोकांचे केस येतात, लोक कुठाने करतात, म्हणजे तुझ्याच्या मागे लावतात, बरोबर का? कारण मग शासन उद्या हेच करतं. तुम्हाला उद्या कोण कर भरतं, कोण नाही भरत, ती तपासणारे अधिकारी उद्या तुमच्यासारखे अधिकारी असतात. तसेच सेल टॅक्स देतात, ते लगेच विचारतात की समोरचा जागा आपल्या त्याच्यावर किती ट्रान्झॅक्शन होत आहे, आम्हाला कर किती भरतो, ही सगळी पाहणारी या देशातली सिस्टीम. 10 लाखापेक्षा तुम्ही व्यवहार करा तुमच्या अकाउंटला, पॅन कार्डवर त्या ठिकाणी बँकेच्या नोटीस येतात. कुठून पैसे आले, पैसे आले दाखवा, आहेत विषय. आता लक्षात. म्हणून आमच्याकडं तुम्ही कॅशमध्ये दिलं तर वेगळं आहे, आणि ऑनलाईन पाठवलं तर वेगळं आहे. अशी आपल्याकडे सिस्टीम आहे, बरोबर. आणि त्यालाच म्हणतात, ज्या पैशावर, कमवलेल्या पैशावर कर भरला जात नाही, त्या पैशाला काळा पैसा असं म्हणतात. आता आपल्याला पहिले वाटायचं काळा पैसा म्हणजे थोडा काळपट पडलेला असतो की काय बाबा. काळा पैसा म्हणजे काय? पैसाला पैसाच असतो, तो पैसा कर न भरता वापरलेला पैसा असतो. आणि लक्षात. समजा एखाद्यानं 2 कोटीची गाडी घेतली, बाबा ती व्हाईट मध्ये दाखवली लागते. त्या गाडीवर 2 कोटी रुपये तुम्ही कुठून कमवले, कुठून आणले, त्याच्यावर तुम्ही किती टॅक्स भरलाय दाखवावं लागतंय. आणि समजा समजा इन्कम टॅक्स करायची नजर पडली त्याच्या गाडी 2 कोटीची, तर ती गाडी सगळी घेऊन जातात त्या, बरोबर. हे पैसे कसे आणले, एवढे डेंजर. पैशाच्या नोटाचे नंबर सुद्धा लक्षात ठेवा काय काय कालावधीनं, बरोबर. जे तुम्ही आता उद्या हे तुम्हाला माहित राहतो. आमच्याकडे 2-4 मित्रांकडून माहिती कळाली की उद्या काय असतं, सभा नसला जातो. समजा शासनातले मोठमोठे अधिकारी जे पैशाशिवाय काम करत नाही, त्याला जे पैसे दिलेले असतात त्या पैशाचे जे नंबर असतात, ते नंबर समोरच्या लक्षात ठेवत असतो येणार. आणि ज्या वेळेस ते काय म्हणतात, कशा अँटी करप्शन ब्युरो, ते बरोबर पैशाची बॅग दिलेली असते, त्याच्याकडे सगळे नंबर असतात लिहिलेले, या नंबरचे पैसे ह्याला दिले होते. आणि जर तरी ते पैसे तपासले 30 नंबर निघाले, गेला तो माणूस.
आलं लक्षात? ही सिस्टीम असते. समोरचा माणूस म्हणजे इतका सापळाच नसतो, तो आधी ऑफिसमध्ये येतो, बरोबर विचारतो किती पैसे देतो साहेब, असे असे पैसे लागतात, असं असं आहे. आणि बरोबर इन्कम टॅक्स ब्युरो मध्ये जर आपण ह्याच्यामध्ये जर ब्युरो मध्ये कोणी असेल तर त्याला असं सांगतो साहेब असा असा प्रकार घडतो, करू शकतो चालेल, हे जातो तिथं बरोबर पैसे देतो, त्याला पैशाची त्याची सिटी असते ज्या हिशात किती नंबरचे नोट दिलेले आहेत, आणि 10 मिनिटात रेट पडतो, 10 मिनिटात रेट पडतो. म्हणजे एक मित्र एवढा अभ्यास करून अधिकारी झाला, तर त्या मित्राचा मित्र आहे, सांगत होता तो, म्हणजे नाही असला तर मित्र सांगितला असता, त्याचा विषय नाही. एवढा अभ्यास करून अधिकारी झाला, चांगल्या पदावर होता, 50,000 रुपयासाठी पोटाला मागं लावून घेतलं. म्हणजे ते एकदा शेअर आपल्याला हिसाब आणि ते 50,000 रुपये ज्यांना दिली होती त्यांच्याकडे नोटाची नंबर वगैरे सगळी रेडी होती, ती सगळा सापळाच लावला. हे सगळं काय आहे सांगण्याचा मुद्दा करणं असा आहे, सक्तीनं लावलेला. आलं लक्षात? मग हे कशासाठी घेतलं तुम्हाला लक्षात आलं? शासन काय करतो? जनतेचं कल्याण करण्यासाठी, जनतेचं कल्याण करण्यासाठी सक्तीनं घेतलेली रक्कम त्याचं नाव कर आहे. तसं सक्ती हा विषय आणलाय, त्याच्यावर आयोगाने चर्चा. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम आहे, ते कलम आहे आर्टिकल 265. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम आहे, त्याचं नाव आहे आर्टिकल 265. आणि या 265 असं सांगितलं, संसद या देशातल्या नागरिकांकडून सक्तीने कर वसूल करू शकते. शासनाचा कर घेण्याचा अधिकार राज्यघटनात्मक, बरोबर. राज्यघटनामध्ये इथं सांगितलं सक्तीने कर. ते अधिकार दिला ह्या राज्यघटनेने, बोलायचं नाही की डिस्ट्रिक्ट बाहेर चालणार सरकार कसं. दोन गोष्टी लक्षात ठेवा, दोनच गोष्टी आतापर्यंत तुम्हाला सांगितल्या. एक, ग्रामीण भागातल्या लोकांचं, जनसामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी सक्तीने घेतली जाणारी जी रक्कम आहे त्याचं नाव कर. आणि या करासाठी राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आहे 265. कोणतं आर्टिकल आहे? 265. 5 वेळा आर्टिकल टॅक्स, टॅक्ससाठी आर्टिकल, टॅक्ससाठी आर्टिकल, टॅक्ससाठी आर्टिकल 265. बरोबर. कर आकारणीचा अधिकार आहे, सक्तीने कर आकारणीचा अधिकार बरोबर कोणाला आहे? शासनाला. तुम्ही शासनाला म्हणू शकत नाही तुम्ही का कर लावलं. आता जीएसटी जबाबदारी एवढी बोंबाबोंब झाली, पण जीएसटी नंतर सरकारने कमी केली. आता याच्यातलं सिस्टीम आलं वेग, जर सरकारनं गरजेपेक्षा जास्त कर लावला तर लोक पळवाटा शोधतात, कर कमी लावला तर लोक देतात. पुढे आपल्याला बघायचे, गरजेपेक्षा जास्त कर जर लावले लोक 100% पळवाटात. सी बसलेली कशा, तेच काम काय, तुम्ही काय करा असं करा, म्हणजे एवढा टॅक्स वाचतो. तुझा टॅक्स किती वाजतो? 80,000, मला दे 40,000. समोरचा माणूस काय बोलतो? 80 दिल्यापेक्षा 40 दिलेली आपली. सीए तिथं जन्म कोणाचा होतो? सीएचा. आलं लक्षात? आणि सीएचं काम तेच आहे, 80 इन्कम टॅक्स कायदा तेच काम आहे. तुम्ही काय करायचं? आमची मोठी माणसं म्हणतात येस साहेब एवढं पक्क्यात दाखवून द्या, एवढं कच्च्यात दाखवून द्या. कधी केला तर पक्के आणि कच्चे हे लक्षात राहा, ज्याच्यावर कर लावला जातो आणि जे कर तीरचा काहीच संबंधित नसतो त्याला तुम्हाला येस, ही त्याच्यामध्ये महत्वाची सिस्टम आहे. मित्रांनो, कर वसूल करण्याचा अधिकार या देशातल्या सरकारला आहे. कोणतं कलम आहे? आवाज कलम कुठलंही सांगा? 265. कोणतं कलम आहे? 265. ठीक आहे. आता ह्या कराची वैशिष्ट्य काय करताना बरोबर. करासाठी राज्यघटनेचा कलम करा 3रा पॉईंट, त्याची वैशिष्ट्य काय काय बाबा हे तिथं लक्षात ठेवा. इथं आहे कराची वैशिष्ट्य, बरोबर. आता कराची वैशिष्ट्य, टॅक्सची वैशिष्ट्य काय? हे सक्तीची देणी आहे, ऐच्छिक नाही. ठीक आहे, विरगी नाही. बघा हे कसे सक्तीच आहे, हे सक्तीचे देणे आहे. कशी देणे?
ऐच्छिक नाही. आता ऐच्छिक नाही म्हणजे काय? आपण जसं मंदिरात जातो, मंदिराच्या बाजूला पावती असते, ती कोणाच्या मनावर नाही. आपल्याला तुम्ही 100 टाका, 500 टाका, नाही तर नका. तिच्याशी इच्छेनुसार. पण कर कसं आहे ना, इन्कम टॅक्स माझ्या मनात आलं तुम्ही होईल, तसं नसतं. ती भरावाच पण कोणाही कारवाई होते. इन्कम टॅक्सची रेट सक्तीच आहे. आणि आर्टिकल तुम्ही त्याच्यात कुठेच न्यायाला जाऊ शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकत आहे मला माझा जीवन जगण्याचा अधिकार, मी तर बोलू शकत नाही. काय न्यायालयाचा आर्टिकल 200 तुम्ही म्हणू शकत नाही माझ्यावर सक्ती केली चालली, माझ्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होते कर मागितलं काही होऊ शकत नाही. का? आर्टिकल 265 राज्यघटनेनं केलेलं आर्टिकल आहे. ते एक जण गेला दुसरं कोणी जाईल, तर हे द्यावंच लागतं. कोणी असो त्या देशाचा, आणि देशाचा नागरिक बदल टाकले. आपण सगळेजण भारतीय, संसदेनं केलं आर्टिकल 10, संसदेनं केलेला कुठलाही कायदा तो आम्हाला मान्य करावाच लागतो. देशाचा नागरिक कोण, आता संसदेने एखादा कायदा केला तुम्ही आपल्याला लागू नाही पाहिजे, आपण काय पालन करणार नाही, जे म्हणजे चालू झालं. संसदेनं केलेला कुठलाही कायदा हे आम्हाला मान्य करावाच लागते. असं राज्यघटना एक दृष्टी आहे, पण ते हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 265 कलम तुम्हाला लक्षात आलं. ठीक आहे, हे कसं आहे मग मला सांगा. त्याची वेळ का? चला पुढचा पॉईंट, एक वैशिष्ट्य उत्पन्नाचा वापर शासन सार्वजनिक समजा तुम्ही कलेक्टर झालात, डेप्युटी कलेक्टर झालात आणि एखाद्याला जीएसटी भरली, त्या पैशाचं तुम्ही कशाला पार्टीला घेऊन गेला, हे तुमचं वैयक्तिक एखाद्या मंत्र्यानं समजा त्याच्या घरी फॅमिलीत बनत तरी लग्न लावून आणि ह्या जीएसटीचे सगळे पैसे त्यांच्याकडे बदलले, हे वैयक्तिक खर्च आहे का सार्वजनिक खर्च आहे? जमते का तसं? टॅक्स हे पैसे, त्याचा खर्च शासनाला कसा करावा लागतो? सार्वजनिकच करावा लागतो. अजून एक गोष्ट सांगतो, समजा तुम्ही उद्या डेप्युटी कलेक्टर झाले, तुम्हाला ऑफिसची गाडी मिळाली, फिटनेस. आता ऑफिसची गाडी मिळाली, तुम्ही पाहुण्याकडे जाण्यासाठी ती गाडी वापरली, काहीच नाही, तिच्याकडे जायचं भेटायला, तिच्याकडे जायचं भेटायला, काय दुसरं काम होतं नाही. जमते का? जमत नाही, बरोबर. इव्हन पोलीस अधिकारी असेल तर त्यांच्या लेकरांना सुद्धा शाळेत सोडायला गाडी जमत. शाळेत सोडायला मध्यंतरी एक लय प्रकरण झालं, एक डीवायएसपीची मुलगी होती एका कॉलेजला, डीवायएसपीची गाडी यायची सोडवायला त्या मुलीला, कोणतरी घेतलं ऑब्जेक्शन, किंवा ही गाडी या मुलीला सोडवायला आहे काय यांना तपास करायला गाडी, त्या डीवायएसपीला चांगले प्रश्नाचे उत्तर द्यावं लागले. कुठं चांगला होतं, कारण काय होतं त्यांनी सांगितलं हे पैसे तुम्हाला जे मिळतात ते जनतेच्या करातून मिळतात, तुम्ही जनतेसाठीच हे पैसे, बरोबर. अरे इव्हन एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आपल्या देशामध्ये, ज्या दिवशी त्यांचं पद गेलं ना त्या दिवशी त्यांनी गाडी सुद्धा त्यांनी टाकली होती, शासनाची गाडी सुद्धा वापरली, त्यांनी सोडून स्वतःची गाडी घेऊन स्वतःच्या बाईकवर ते निघून गेले. याचं कारण काय? हे सगळं दिलंय, मंत्र्याच्या पुढच्या गाड्या, मागच्या गाड्या, या सगळ्या जनकल्याणाची कामं करण्यासाठी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये जो पैसा आहे तो आपल्या सर्वांच्या टॅक्सचा पैसा आहे, तो सर्वांच्या हक्काचा पैसा आहे, तो ह्यांचा पैसा नसतो. मंत्री स्वतःचे पैसे टोचून म्हणतो 2 गाड्या मागे घ्या, 2 गाड्या पुढे घ्या, दुसऱ्याचे पैसे असतात ते. लक्षात आलं का? म्हणून लक्षात ठेवा, हे कर उत्पन्नाचा वापर शासन सार्वजनिक खर्चासाठी करतो. कशासाठी करतं? सार्वजनिक खर्चासाठी. आपण तुम्हाला मध्यंतरी सांगतो, लाडकी बहीण योजनेचं प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठे कार्यक्रम आहे, त्याच्यात मुख्यमंत्र्याचा फोटो, उपमुख्यमंत्र्याचा फोटो, खाली फोटो यायचा, आणि पुन्हा त्याच्यामध्ये भाजपची झेंडे, हे सगळ्या एका कार्यक्रमाचा खर्च 1.5 कोटी, 35 लाख कार्यक्रम झाले. मध्यंतरी आरटीआय टाकला, ते म्हणजे ठीक आहे शासनाचे झेंडे असू द्या ना, एखाद्या पक्षाचे झेंडे कोणी सांगितले, म्हणजे तुम्ही करोड रुपये आलेले जे पैसे आहेत ते तुमचं स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी वापरतात. न्यायालयात गेला होता विषय तो, न्यायालयात गेला होता विषय तो, म्हणून
कर उत्पन्नाचा वापर शासन कशासाठी करतं? सार्वजनिक खर्चासाठी. समजलं ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. तिसरं अजून एक गोष्ट, सरकारने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे कर मिळते त्याचा मोबदला जनतेला मिळालाच पाहिजे असं सरकारवर बंधन नसतं. नाही तर जाऊन आपण जाऊन ती गणपतीची 11 रुपयाची ती पट्टी काढायची आणि सांगायचं की आम्हाला बोलवा बरं का सगळीकडे. हा तुम्ही दिले पैसे किती. काय काय लोक एवढे विचित्र असतात. 11 रुपयाची पट्टी देतात आणि तिथं असं करतात, बघायचं कामच ते तसं नाही. लक्ष ठेवा. लक्षात त्याच्यासाठी सुद्धा दोनदा पाठवावं लागतं त्यांना. बरोबर. तसं इथं जमणार नाही. तुम्ही टॅक्स भरला म्हणजे तुम्हाला त्याचा मोबदला भेटलाच पाहिजे, याचं बंधन आहे का? समजा तुम्ही समजा 5 लाख रुपये टॅक्स भरला, उद्या तुम्ही शासनात शासन अधिकारी झालो, 4-5 लाख रुपये टॅक्स भरला, तुम्ही शासनात जाऊन मला रस्ता भेटलाच पाहिजे, मी एवढा टॅक्स भरतो असलं नसतं. भरलं तर काय झालं मग सक्तीच आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या उद्या अंबानी सर्वात जास्त टॅक्स भरतो म्हणून अंबानी म्हणू शकत नाही मी टॅक्स भरतो, मला ही कशाला रिक्वेस्ट पाहिजे असलं नाही. बरोबर. म्हणून इथं तिसरी एक गोष्ट सांगितलेली आहे, सरकारला जो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जो टॅक्स मिळतो तो लोकांवरच खर्च करावा. याचे बंधन नसते. एखादा जास्त टॅक्स भरला तुझा काम राबून गेला मग मी टॅक्स जास्त भरतो असलं नाही. भरलं तर काय झालं ते सक्तीच आहे. बरोबर. की त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हा आहे. बरोबर. आणि सरकार कर आकारू शकतं तो अधिकार राज्य घटनेनं दिलेला आहे. कोणतं कलम? उद्या सरकारला असं कोणी म्हणू शकत आहे, कारण लोक न्यायालयात बी जाऊ शकतात की सरकारला कर आकारण्याचा अधिकार दिलाच कोणी. चर्चासत्र भरू शकतो, सरकारचं सगळं उत्पन्न थांबू शकतो. म्हणून राज्यघटनेत 265 कलमाला दिलेले की कर आकारण्याचा अधिकार सरकारचा आणि आकारू शकतं. याला कोणी प्रश्न करता येणार नाही. ते बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. याला न्यायालयात बरं मला सांगा, समजा एखादं गेलं न्यायालयात, सरकार कसं कायच कर आकारू शकतो आणि चौकशा लागल्या सगळे टॅक्सेशन वसूल करून थांबले, शासनाबद्दल कसं व्हायचं? नाही. हे कसं आहे, बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. सरकार कर आकारू शकतच, ते कोणीही नाकारू शकत. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा आर्टिकल 14 वैशिष्ट्य समजलं. कर कालावला जातो त्यासाठी राज्यघटनेतलं आर्टिकल आणि त्याचं वैशिष्ट्य हे कळावं तुम्हाला. समजलं? येस. झालं सगळ्यांचं? टॅक्ससाठी कलम कोणते सांगा पटकन. हा कर कसा असतो? सक्तीने लावलेला असतो. ओके. येस. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, वैशिष्ट्य सक्तीनं देणे याची नाहीये. दुसरं त्याचा वापर सार्वजनिक खर्चासाठी केला जातो. तिसरी गोष्ट, सरकारला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जनतेला मोबदला दिलाच पाहिजे असं काहीही बंधन सरकारवर नसतं. अन्यथा ठराविक लोक सरकारला करू शकतात ही त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. इन्फॉर्मेशन नावाचा आहे बघा. हे काय आहे? त्या 4 कल कसोट्या आहेत. त्या कल कसोट्या कुणी म्हणतात? ऍडम स्मिथ. या ऍडम स्मिथनं वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये कर कसोट्या 4 सांगितल्या. त्याच्यावर भरपूर वेळा मेसला प्रश्न विचारलेला आहे. आता या 4 कुठल्या कुठल्या कर कसोट्या आहेत? पहिली याच्यामध्ये लक्षात आली पाहिजे की ती म्हणजे आयडेंटिटी, सर्टिनिटी, कन्व्हिनियन्स आणि इकॉनॉमी अशा 4 कर कसोट्या. आता ज्याच्यामध्ये तुम्हाला ही 4ही नावं फक्त त्याच्यामध्ये विचारलेली आहे. हे कसं लक्षात ठेवायचं तुम्ही? तर एक लक्षात ठेवायचं ACCE. सिमेंट असतं ते ACCE. ACS ठीक आहे. येस. A for ability, certainty, convenience, economy. ACCE ही ऍडम स्मिथच्या 4 कर कसोट्या आहेत. ह्याच्यामध्ये तरी काय सांगितलं
ही क्षमता, एखाद्याची कर देण्याची क्षमता ही कशी ठरवली पाहिजे त्याच्याबाबत रिटर्न दिलेलं आहे. त्याचं उत्पन्न 100 रुपये, तुम्ही कर 70 रुपये लावताय, हे योग्य नाही, हे योग्य नाही. त्याचं उत्पन्न 100 असेल, कर तुम्ही 4-5 रुपये लावा, बरोबर, तो आनंदाने. निश्चितता, तुम्ही जो कर लावताय तो निश्चित तो देणार आहे का हे बघा. तुमच्या दडपामुळे तो एकदा देईल, पण नंतर तो त्या ठिकाणी देणार नाही. तिसरं, कन्व्हिनियन्स, तुम्ही जो कर देतो त्याची बी सोय बघा काहीतरी, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करा. जर तो देईल आणि त्याच्यानंतर इकॉनॉमी, असा कर लावा तो एकदा अति नसला पाहिजे, तो कमी नसला पाहिजे, तो इकॉनॉमीला सपोर्ट देणार पाहिजे, तो अर्थव्यवस्थेला, अर्थशास्त्राला धरून असला पाहिजे. त्या सर्व गोष्टी त्यांनी शॉर्ट मध्ये सांगितल्या. आपल्याला हे म्हणजे काय हे कधी विचारलं नाही, पण या 4 कसोट्या कुठल्या ते विचारलेल्या आहे की ॲडम स्मिथच्या 4 कसोट्या कुठल्या. त्या ॲडम स्मिथचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे वेल्थ ऑफ नेशन. काय नाव आहे त्या ग्रंथाचं पटकन सांगा. वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या 4 कसोट्या कोणाच्या आहेत? ॲडम स्मिथच्या. आता अजून एक गोष्ट, एक कन्सेप्ट आहे जो तुम्हाला कंबाईन 2024 ला प्रश्न विचारला होता मेन्सला, ही आहे लॅफर वक्ररेषा. खालीलपैकी ही काय असते ते लक्षात ठेवायचं. जो प्रश्न विचारला होता आणि तो लक्षात ठेवा, ती आता आपल्याला बघायची आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं कर, त्याच्याबद्दलची बेसिक माहिती. दुसऱ्यांदा ॲडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन नावाचं पुस्तक लिहिलं आणि या वेल्थ ऑफ नेशन मध्ये कर कसोट्या 4 सांगितलेल्या आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये आपण शॉर्ट मध्ये बघितलं ACCE, काय लवकर त्याचा ACCE बस. आणि मग त्याच्यामध्ये काय वगैरे डिटेल तुम्हाला मी खूप वेळा सांगतो, आपल्याला PhD करायच्या नाही पण परीक्षा विमुक्त राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. क्लिअर? येस. आता आपल्याला बघायची लॅफर वक्ररेषा. काय बघायची आपल्याला? लॅफर वक्ररेषा. कंबाईन मेन्स 2024 ला याबाबत प्रश्न विचारला होता. लॅफर वक्ररेषा थोडंसं नीट लक्षात ठेवा. काय असतं? एक लक्षात ठेवा, हा जो टॅक्स आहे याचा रेट किती आहे? जो वसूल होतो, जो कर वसूल होणार कर, याचा रेशो जिथं दाखवला जातो, कराचा दर किती आहे, कराचा दर तुम्ही कमी आहे, मध्यम आहे की जास्त आहे, आणि त्या दराला वसुली कशी आहे याचा जिथं सहसंबंध दाखवला जातो, यांचा सहसंबंध, यांचा सहसंबंध ज्या ठिकाणी दाखवला जातो जिथे असतो ती रेषा लॅफर वक्ररेषा. जर टॅक्सचा रेट जर कमी ठेवला तर वसुली जास्त होती की कमी होते? टॅक्सचा रेट जर मीडियम ठेवला तर वसुली कमी होते की जास्त होते? जर टॅक्सचा रेट जर जास्त ठेवला तर वसुली होते का, हे त्याच्यातलं महत्वाचं. मला सांगा, सरकारनं GST 18% कमी केली. आता तुम्हाला माहिती आहे बाईक मध्ये त्याच्या 10,000 गाड्या स्वस्त झाल्या आता, बरोबर. सरकारनं GST कमी केली. सरकारनं GST, सरकार ऐकायला तयारच नव्हतं कोणाच. याला GST, त्याला GST, हे GST का? लोकांना गरजेपेक्षा जास्त तुम्ही टॅक्स लावला ना, लोक परवाटत नाही, 100% परवाटत लोक. मग त्याचं काय होऊ लागलं, विक्रीवर परिणाम व्हायला लागला. आणि मग मला सांगा, पाहिजे तेवढी विक्री नाही, सरकार टॅक्स भेटणार आहे का? नीट सरकार टॅक्स कमी केला, वसुली कमी. आता तुम्ही 100 रुपये नाही, तुम्ही सरकार लोकांचं उत्पन्न 100 रुपये, तुम्ही 100 रुपये करला, दिला पाहिजे ना. इंग्रजांच्या काळात काय झालं, इंग्रजांची रयतवारी, महालवारी, ह्या सगळ्या पद्धती आहेत, त्या सगळ्या पद्धती कर वसुलीच्याच पद्धती आहेत ना. इंग्रजांना लोक कर द्यायचे नाही, त्याचं कारण असं होतं गरजेपेक्षा जास्त कर होता. लोकांनी पहिल्यापासून सांगितलं आम्ही नाही देणार. नंतर ते कर जसे जसे कमी करत गेले, लोकांना फायदा होत गेला, तसे लोक त्या ठिकाणी कर देत होते. आणि मग इथं गोष्ट लक्षात ठेवा की या दोघांचा जो सहसंबंध आहे, की टॅक्सची जी किंमत आहे ती किती आहे, वसुली किती आहे,
याचा जो संबंध दाखवला जातो त्याचं नाव आहे लॅपर वक्ररेषा. काय नाव आहे त्याचं? लॅपर वक्ररेषा. लॅपर वक्ररेषा म्हणजे समजलं? लॅपर वक्ररेषेमध्ये काय सांगितलं? रेट, टॅक्सचा रेट. आणि तिथं दुसरीकडे सांगितलं वसुलीचा पुन्हा एकदा टॅक्सचा रेट आणि दुसरा कुठला रेट आहे? वसुलीचा. या दोघांचा जिथं सहसंबंध दाखवलेला आहे लक्षात ठेवा त्याचं नाव आहे लॅपर वक्ररेषा. बरोबर? ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि मग इथं लक्षात ठेवा कराचा दर एक पर्याप्त दर असतो तेव्हा संकट कर महसूल जास्त असतो. या लॅपर वक्ररेषेतून 3 कंडिशन निघाल्या. पहिलं कराचा दर पर्याप्त पर्याप्त म्हणजे काही योग्य असतं. खूप जास्त नाही खूप कमी नाही त्यावेळेस कर महसूल जास्त असतो. बरोबर? कराचा दर पर्याप्त असतो. पर्याप्त म्हणजे काय? ते योग्य असतो हे लक्षात ठेवा. दुसरं कराचा दर पर्याप्त दरापेक्षा कमी असेल कर महसूल कमी असतो. लोकांना कर भरण्याचं वाटतच नाही. तुम्ही बघा जिथं बातमीला ते आणि पार्क घेतली ती आपल्याला वाटत तीच गाडी उचलून येते 1800 रुपयाची पत पडून येतो. आता ती विषय सोडून द्या 5-10 मिनिटासाठी 5,000 रुपये कोण देतो तो विषय नाही. 2 तास गाडी लावायची. काय करायचं रस्त्यावर गाडी लावून त्याला देत नाही. आणि पुन्हा पोलिसांनी गाडी उचलून गेली रे तिथं 2,000 रुपये. तुम्हाला समजलं? छोट्या गोष्टी कराचा दर खूपच कमी केला तो लोक त्याला गांभीर्याने घेणार भरला तरी काय नाही भरला तरी. कर महसूल जेवढा पाहिजे तेवढाच पाहिजे. आणि इथं सांगितलंय पर्याप्त दरापेक्षा जर कर महसूल जास्त असेल पर्याप्त दर म्हणजे योग्य दर. बरोबर? इथं लक्षात ठेवा पर्याप्त दरापेक्षा जर जास्त असेल तरी कर महसूल पार्लेची 5 रुपयाला त्याची किंमत आहे. तो 5 रुपयाला जास्त आहे. पार्लेची वाल्याला उद्या 3 रुपयाला जर लॉन्च केला तर लोक म्हणतील यांना तेच त्यांनी 8 रुपयाला सुरू केला ती म्हणजे 5 रुपयालाच सगळं माणसाला पार्लेची 4चा 5 झाला. त्याच्यामध्ये बोर्ड आला नवीन. बरोबर? समजलं? आलं लक्षात? म्हणजे टॅक्स लक्ष द्या लक्ष द्या लक्ष टॅक्सचे रेट कमी केल्यावर लोक भरत वाढीला होतं भरतच नाही. स्त्रीला जाऊन भेटतात तर हे काय घ्यायचं तेवढीच वाचतील आपले पैसे. आपल्या आपल्या एकाच्या पैशानुसार काम कसं होणार ही लोकांची भाषा. आलं लक्षात? मी आपण एकटेच करूच करणार आहे. आपली आपली स्वतः समजून करतात पूर्ण. बरोबर? आलं लक्षात? त्याला म्हणावं सर कळलं ते लक्षात ठेवा. म्हणून ती लॅपर वक्ररेषा तेच सांगते की कराचा दर किती आहे लोकांनी भरलेला कर किती आहे महसूल किती करतात. बरोबर? आणि जीएसटी 18% असताना लोक किती कर भरायचे आणि तीच जीएसटी 9% केल्यावर लोक किती कर भरतात हे चित्र त्याला मोजलं जातं ना त्याचा जो ग्राफ काढला जातो त्या ग्राफचं नाव लॅपर वक्ररेषा. समजलं का तुम्हाला? लॅपर वक्ररेषा कशाची असते सांगा? कराचा दर वसुलीचा दर. एवढ्या कराचा दर आहे बरोबर आहे. वसुली किती? तसं सरकारचे पैसे कर्ज येणार भरपूर आहे सरकारचं 100 कोटी खरंच देणारे किती विशिष्ट म्हणून तो दर कसा पाहिजे? पर्याप्त. जेवढा खूप कमी बी नाही खूप जास्त.
तर त्याची वसुली होते, अन्यथा त्याची वसुली होत नाही, हे त्याच्यामध्ये लक्षात. लोक काय विचार करतात, हा चला मला एवढा इन्कम टॅक्स आपल्याला नाही बघ, कारवाई होईल, कारवाई होऊन किती रुपये लागतील, टॅक्स बंदण्यापेक्षा चांगलं नाही. कमी हे दर केल्यावर मत होते, ही त्याच्यामध्ये सिस्टम होती, ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. कळालं, समजलं. दोन गोष्टी बघितल्या, एक ऍडम स्पेनचा कोणता वेळ होता सांगा, किती कर, 4 कसोट्या सांगितल्या, कर कसोट्या म्हणजे एक क्षमता, म्हणून ते सांगितलं क्षमता किती कर किती लावतो, म्हणून 12 लाखापर्यंत कर का माफ आहे, 12 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला कर माफ आहे. वैदिक उत्पन्न ज्याला लाख रुपये पगार त्याला कर माफ आहे, कारण तो बिचारा एक जस्ट मध्यमवर्गीय असतो, तुम्ही त्याला त्रास देऊ नका. बरोबर, ही क्षमता विचारली. जीएसटी 20 लाखापर्यंत एखादा बिझनेस त्याच्यात 20 लाखापर्यंत जीएसटी नाही, कारण त्याला खर्च कशी, जर 20 लाखापेक्षा जास्त उलाढाल झाली त्याला जीएसटी. बरोबर, आणि जीएसटी लावली जाते कोणाला, कस्टमरला. जीएसटी मालकाला नसते. कर सुद्धा आता समजा एखाद्याला एवढं इन्कम टॅक्स भरावं लागेल, तो समोरच्याकडून तसं इन्कम टॅक्स हे करत असतो. आलं का लक्षात, समजलं, ही त्याच्यामध्ये सिस्टीम असते. बरोबर, म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये जो शेवटचा ग्राहक आहे तोच फटका खातो, मध्यस्थ हे कोणीच फटका खात काय लक्षात. आणि एकदा किमती वाढल्या त्या किमती कमी होत असतात, ही गोष्ट लक्षात आहे. ही लई गोष्ट आहे. 5 रुपयाचा चहा 7 रुपयाला झाला नाही, पुन्हा 5 रुपयाला कधीच होत नसतो. पण ती साखर वाढून पुन्हा कमी होत्या, काही तरी घेणार काही त्याने घेणार. बरोबर, तसंच कुठं बी असत, वाढलेल्या किमती पुन्हा कधीच देशीबंदीमध्ये विषय वेगळा आहे, तिथं विषय वेगळा आहे. कुठल्याही बिझनेस मध्ये एकदा वाढलेला पगार पुन्हा कमी होत नसतो, काही संबंध नसतो. आलं लक्षात, तर हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी होत असेल त्या का कमी कराव्या, अजिबात नाही. बरोबर, मी लक्षात तर हे लक्षात समजलं. ओके, पहिला आपल्याला प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्स. दोन प्रकार पडतात, एक आहे प्रत्यक्ष कर, दुसरं आहे अप्रत्यक्ष कर. लक्षात ठेवा. पहिलं काय आहे प्रत्यक्ष कर, दुसरं काय आहे अप्रत्यक्ष कर. कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर लावलेला असतो तीच व्यक्ती ज्याच्यावर कर लावलाय ना तीच व्यक्ती कर भरते, तो डायरेक्ट टॅक्स. ज्याच्यावर कर लावलाय ती व्यक्ती जर कर भरत असेल आणि दुसरीच व्यक्ती कर भरत असेल तर असं कसं शक्य. हे पण आपण बघू, कर लावला एकावर भरला जातो, भरतोय इथं असं आहे, हा असा कर आहे ज्याच्यावर लावलाय ना त्यालाच भरावा लागतो हा कर. हा कर तसा नाहीये, या हा कर लावलेला असतो एकावर, वसूल होतो एका. लक्षात ठेवा, हा असा कर असतो. अर्थात लावलेला कर एका व्यक्तीवर आणि भरणारा दुसराच असतो. आघात मारले एकाला आणि ओरडतोय दुसरा, आघात एकावर मला शिकवताना मला इकडचं तिकडचं टाकावं लागतं. मी जर 100% अभ्यासाचं बोललो ना
बांगबुद्धी चढी हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे भाषे थोडं शिकवण्याचं तर आपण थोडं सांगावं लागतं तिकडच्या गोष्टी लक्षात म्हणजे तुमच्या लक्षात राहण्याचे बरोबर. हे आली सगळी आघात एकावर असतो कर भरतो एका व्यक्तीवर बऱ्याच जणांना हे कळणार नाही. आपण हॉटेलमध्ये जातो, आपण आपल्या फॅमिली सोबत ठीक आहे एखाद्या पार्टीला किंवा आपल्या फॅमिलीत कोणाचा बर्थडे असेल काय असं फंक्शन आपण हॉटेलमध्ये गेलो डिनरला. आपलं सगळं बिल झालं 2000 किती झालं. त्याला जीएसटी वेगळी येते की नाही येते की नाही. पण खऱ्या अर्थानं ती जीएसटी कोणाला लावली जाते हॉटेलवाल्यावर लावली जाते. जीएसटी कोणाला लावली जाते वसूल केली जाते. तुम्ही सोनं चांदी खरेदी करायला जा सोनं प्लस जीएसटी विदाऊट जीएसटी रक्कम असेल. तुम्ही बाईक खरेदी करायला जा तिथे सांगतात की एवढी रक्कम आहे त्याच्या प्लस जीएसटी. तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायला जा इतकी रक्कम आहे त्याच्या प्लस जीएसटी. इव्हन छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील तर समजा आता ही पेनची प्राइस विचारली तर त्या ज्याची ही आहे त्यांनी सांगितलं की सर अशी प्राइस आहे प्लस विदाऊट जीएसटी प्लस जीएसटी याची प्राइस असतात. लावली तुम्हाला जीएसटी कस्टमरला सरकारला माहितीये का तुम्ही हॉटेलमध्ये जाणार की या वेळेला फॅमिलीला घेऊन लावली कोणाला जीएसटी हॉटेलवाल्याला. हॉटेलवाला घेतोय कोणाकडून लाव इथं आघात कोणावर आणि कस्टमर इथं लक्षात ठेवा कर लावलाय कोणावर हॉटेलवाल्याला. भरते कोण जीएसटी हा प्रत्यक्ष कर झाला की अप्रत्यक्ष कर झाला. प्रत्यक्ष कर बरी उद्या तुम्ही सुपर क्लास 1 झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1.5 लाख रुपये पेमेंट. 1.5 लाख म्हणल्यावर साधारणतः 18 लाख रुपये तुम्हाला इयरली त्या ठिकाणी तुमचं पेमेंट आहे. 12 लाखाच्या पुढे टॅक्स आहे. 6 लाखावर तुम्हाला टॅक्स लागणार. 6 लाखाच्या 25% तुम्हाला रक्कम म्हणजे 25 30 तुम्हाला 2-2.5 लाख रुपये तुम्हाला टॅक्स लागणार. तो टॅक्स काय आता कोण भरणार तुम्हाला लागलेला टॅक्स कंपनी भरणार सरकार भरणार. सरकार म्हणणार नाही आम्ही जमा करून देतो तुमचा टॅक्स. कोणाला भरावा लागतो टॅक्स आपल्याला भरावा लागतो बरोबर. समजा प्रत्येक देशला 18 लाखाचं उद्या गव्हर्नमेंट समजा त्याच्या अकाउंटला 18 लाख रुपये महिन्याचे आहेत सॉरी महिन्याचे बिहार चला जाऊ द्या बाबा तू रोज घे मला उदाहरण देताना वर्षाचं सांगावं लागते. हा तर आले मला सांगा त्यासाठी सोनकर भरणार आहे का या आधीच बेजारी ती भरणार आहे का कोण भरणार टॅक्स आवाज मग हा कोणता टॅक्स झाला इन्कम टॅक्स जीएसटी म्हणजे जे टॅक्स लावलाय दुसऱ्याला भरावं लागते आपल्याला तो टॅक्स इनडायरेक्ट. आणि जो टॅक्स लावलाय आपल्याला भरावं लागते सुद्धा आपल्याला तिथं प्रथमेशच्या नावाने ती रिसिप्ट निघणार नाही. त्याचा ती ओंकार किती मित्र असू द्या त्याच्या नावाने रिसिप्ट निघणार आहे का तिथं तसं नाही. तिथं हॉटेलवाल्याच्या नावाने रिसिप्ट निघणार पण हॉटेलवाले रिसिप्ट हा एवढं निघणार आहे. आता कळलं. आणि इनडायरेक्ट टॅक्स असे लोकांवर लय वाढू लागली म्हणून सरकारनं काय केलं 2017ला सगळे इनडायरेक्ट टॅक्स एकत्र केले एकच टॅक्स ठेवला त्याचं नाव जीएसटी. आज आपल्या देशामध्ये एकच इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याचं नाव जीएसटी. पुढे बघायचं गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नाही तर आधी
वेगळे वेगळे महामंडळ कर वेगळाच, ते कंपनीमध्ये प्रोडक्शन होताना कर वेगळाच, विक्री होताना वेगळाच, हे सगळ्या पुढे बघायचं. तर तुम्हाला हे दोघांमधला फरक कळाला का हो? डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, ज्याला टॅक्स लावलाय भरतोय कोण, तोच. त्याच्या वैयक्तिक उत्पन्न टॅक्स. इथं काय ज्याला टॅक्स लावलाय त्याचं भरतोय कोण, हे दोन दोन कळाले का? तिथं लावलेला कर बाबा मी लय अडचणी तू बघ असं म्हणता येत. तुम्ही तुमचं काय अडचणी असं काय असं तुम्हाला कर तुमचाच भरावा. इथं तसं नाही. तर एकाचा कर दुसऱ्याला भरावा. पण या कराचं उदाहरण काय, त्या कराचं उदाहरण काय, याचं आहे आयकर, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हा स्वतःच्या उत्पन्नावर लागतो, बरोबर. स्वतःच्या जेवढे जेवढे जॉब आहेत ते इन्कम टॅक्स वर असतात. त्याच्यानंतर दुसरा आहे महामंडळ कर. तर पहिला आहे आयकर, दुसरा जो कर आहे तो आहे महामंडळ कर. कंपनी टॅक्स आहे हा महामंडळ. पहिला कोणता आहे सांगा, आयकर. दुसरा कोणता आहे, कुठला आहे, महामंडळ कर. त्या कंपनीला लागत असतो, कंपनीचे उत्पन्न. तुम्हाला खूप लक्षात ठेवा, आपल्याकडे व्यक्तीचं उत्पन्न वेगळं आहे आणि कंपनीचं उत्पन्न वेगळं. कंपनीचं उत्पन्न, आता मला सांगा रतन टाटा, त्यांचं वैयक्तिक उत्पन्न वेगळं आहे आणि टाटा बिझनेसचं उत्पन्न वेगळं आहे ना. अंबानी, मुकेश अंबानीचं वैयक्तिक उत्पन्न वेगळं आहे, रिलायन्सचं उत्पन्न वेगळं. ते दोन्ही एकाच तरी सोडून द्या, पण तसं नसतं. रिलायन्सला कंपनी म्हणून त्याच्या उत्पन्नावर लागलेला खर्च, कंपनीच्या उत्पन्नावर लागलेला खर्च महामंडळ करायचं. स्वतःच्या उत्पन्नावर लागलेला खर्च आहे. समजलं. कालांतरानं ज्यावेळेस उलाढाल 2-3 कोटीच्या वर होत असते त्यावेळेस वैयक्तिक उत्पन्न एक दाखवावं लागतं आणि कंपनीचं उत्पन्न एकट्याचं उत्पन्न दाखवायला जमत नाही. ती कंपनी कोणाची असो काही असो, कोणाचं उत्पन्न लोक काय करतात, आपल्या स्वतःला इन्कम टॅक्स लागायला म्हणून कंपनीचं उत्पन्न. सरकारने हुशार झाले, सरकार कंपनीचं कंपनी टॅक्स. सरकार दिले हुशार आहे. लोक काय आपलं काय बघ कोणाचं आहे, तर काय टॅक्स खूप कंपनी भेट. कळलं तुम्हाला, ती त्याच्यामध्ये लक्ष ठेवा. लोकांनी सरकार ऑप्शन केलेला आहे, बरोबर. ही त्याच्यामध्ये लक्ष रिलोड करणार आणि इथं सीमा शुल्क, जीएसटी, विक्री कर. हे पहिलं होतं. विक्री कर म्हणजे कसं होतं माहितीये, पहिलं जिथं प्रोडक्शन केलं जात होतं ते प्रोडक्शन मला जे विक्री करतात, जे होलसेलर त्यांना विकत होता, त्यांना विकताना त्याला एक कर लागत होता, ट्रॅक लागत होता. विक्री कर. त्याच्यानंतर विक्रीवाला आपल्याला विकतोय त्याला लागणारा कर वेगळा सुद्धा. हे तुमचं पहिलं सेल टॅक्स. जेवढी विक्री केलेली आहे तुम्ही तेवढी विक्री केली म्हणून तुम्हाला लागणारा कर होता तो. आता सेल टॅक्सचं रूपांतर जीएसटी झालं, तो विषय सोडून द्या. म्हणजे वस्तू प्रोडक्शन होताना एक कर, डिस्ट्रीब्युशन होताना एक कर, ती विकताना एक कर. म्हणजे ती वस्तू तयार होती 5 रुपयाला, विकली जातो 20 रुपयाला. ते 15 रुपये कशाचे होते, 15 रुपयामध्ये 12 रुपये कर असतील, 3 रुपये प्रॉफिट असेल. लास्टला 20ला तुम्ही आम्ही घेणार आहेत का, आम्ही सगळे कर भरतो लास्ट. वस्तू तयार किती रुपयाला झाली, 5 रुपये. 2 रुपये त्याचा प्रॉफिट झाला, 7 रुपयाला त्याची विक्री किंमत. पण बदल्याचे होलसेलर त्यांचे 2 रुपये, 10 रुपयाची त्याची विक्री किंमत, 20 रुपयाला विकले जातो. हा 10 रुपये काय होतात त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर लागणारा टॅक्स. ती ज्यावेळेस निर्मिती झाली प्रोडक्शन, त्याच्यावर त्याला प्रोडक्शन टॅक्स, पुन्हा डिस्ट्रीब्युशन टॅक्स, पुन्हा व्हॅट, असे 4-5 वेळा टॅक्स लागून ती किंमत ती समज आली. ती काय करतो, बरं एवढा टॅक्स लागायला का, या व्यक्तीला ह्या गोष्टीला एवढा फायदा, एवढा टॅक्स. तो काय स्वतः भरणार आहे का प्रॉफिट मागला, अजिबात नाही. तो काय करतो, ती प्रोडक्ट विकताना समजा एखादी 23 रुपयाला आहे, तिला कमीत कमी 8 ते 10 रुपये टॅक्स लागलेला असतो. प्रोडक्शन कॉस्ट 5 रुपये असतो आणि 5 रुपयामध्ये सगळे प्रॉफिट वर्जन असतं.
मी काय करतो, एक केवढ्याला पडली, 20 रुपयाला पडली, आपला व्हिडिओ विकून टाका. लास्टला येणारा जो 20 रुपयाला असतो ते सगळ्यांची टॅक्स भरून राहिला असतो. सामान्य माणूस मोबाईल झाला, कर लावलाय विक्री करणाऱ्याला, घेतलाय कोणाकडून, आपल्याकडून. कर लावलाय प्रोडक्शन करणाऱ्याला, घेतलाय कोणाकडून, आपल्याकडून. इनडायरेक्ट टॅक्स. सरकार म्हणला हे असलं काहीच नाही, प्रोडक्शन कॉस्ट बी बंद, विक्री कॉस्ट बी बंद, सगळं बंद, एकच टॅक्स आणायचा, त्याचं नाव जीएसटी. येस, तेवढं समजलं. प्रत्यक्ष कर आणि दुसरं अप्रत्यक्ष. पुढे टॅक्स आपण पे करतो ते कर देण्याची क्षमता. पहिला मुद्दा येत असं म्हणतो, कर तो उत्पन्नातील वाढीच्या समप्रमाणात वाढत असत. जसं तुमचं उत्पन्न वाढलं तसं कर भरण्याचा सुद्धा वाढत आहे. तो कर आहे प्रमाणशीर कर. लक्षात ठेवा, समजा तुमचं उत्पन्न 12 लाखापर्यंत आहे, एवढा कर आहे, 3% कर आहे. तुमचं उत्पन्न 15 लाखापर्यंत झालं, 5% कर झाला. उत्पन्न पण वाढलं, करदायित्व पण वाढलं. पण करदायित्व वाढलंय, अरे 5% केलंय, उत्पन्न वाढण्याच्या, म्हणजे इथं काय सांगितलंय, तुमचं कर जे दिलंय ते उत्पन्न वाढीच्या समप्रमाण आहे. तुमचं उत्पन्न समजा 10 लाखानं वाढलं, 10 लाखाच्या प्रमाणातच कर वाढला. 20 लाखानं वाढलं, 20 लाखाच्या प्रमाणातच कर वाढला. म्हणजे एका बाजूला उत्पन्न वाढतंय, एका बाजूला कर वाढतंय, बरोबर आहे. आणि उत्पन्न वाढत नाही, कर वाढतंय, इथं ताण येण्याची परिस्थिती. काय सांगितलं, प्रमाणशीर कर म्हणजे काय? प्रमाणशीर करामध्ये इथं सांगितलंय, अरे करदायित्व, कर टॅक्सचा रेट वाढतो उत्पन्नानुसार. याच उदाहरण आहे महामंडळ कर. कंपनीवर लागणार कर, कंपनीची उलाढाल किती आहे, तिचा आर्थिक नफा वार्षिक कसा आहे, त्याच्यामध्ये जातं. लक्षात आलं का? याचं उदाहरण आहे महामंडळ कर. हे लक्षात ठेवा, त्याचं जे उदाहरण आहे ते महामंडळ कर. त्याचं उदाहरण काय उदाहरण आहे सगळं, महामंडळ. मग आता हा महामंडळ कर जर तुम्ही बघितला, महामंडळ कर हा कंपनीच्या प्रॉफिटवर कर असतो. मला सांगा, कंपनीला जर 20 लाखाचा नफा मिळाला, 20 लाख कंपनीला 25 लाखाचा नफा मिळाला, 25 लाखावर का 20 लाखाचाच कर. हा कोणता कर झाला, प्रमाणशीर. उत्पन्नाचं प्रमाण वाढलं, कराचं प्रमाण सुद्धा, उत्पन्नाचं प्रमाण कमी झालं, कराचं प्रमाण सुद्धा कमी होतं. कोणता कर झाला, कुठला बोलत हा कुठला कर, प्रमाणशीर. एवढं समजलं. येस. इन्कम टॅक्सची कशी सिस्टीम असते, तुमचं उत्पन्न वाढून इन्कम टॅक्स तुम्हाला भरावाच लागतो, आणि तो दरवर्षी वाढतो. या वर्षी त्यांनी 12 लाखापर्यंत विक्री केलं, पुढच्या वर्षी ते 10 लाखापर्यंत करू शकतो. त्याच्या पुढच्या वर्षी ते आता किती टक्के, समजा 7%, 9% करू शकतात. तुमचं उत्पन्न वाढू न वाढू त्याला काही देणं घेणं नाही, तर दायित्व वाढत. इथं तसं नाहीये, इथं उत्पन्न वाढलं तर कर दायित्व वाढतं. इन्कम टॅक्सला तसं नाहीये, उत्पन्न कितीही असू द्या, कर दायित्व वाढू शकतं. हे जे अर्थसंकल्प दरवर्षी मांडला जातो ना, त्याचं मूल्य इथे सांगितलं, कर दायित्व उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा अधिक दराने वाढतं. इथं उत्पन्न तुमचं समजा तुम्हाला दरवर्षी 5,000ची इन्क्रीमेंट आहे, पण कर काय 5,000च्या पटीत वाढतो का, असं नाहीये. दरवर्षी वाढवू शकतो, त्याचे प्रमाण वाढू शकतो. इन्कम टॅक्स सरकारच्या हातात आहे, बरोबर. म्हणजे तुमचं उत्पन्न आहे तसं जर राहिलं तर कर वाढू शकतो. उत्पन्न वाढल्यावरच कर दायित्व वाढेल असं नाही. हे आहे इन्कम टॅक्स, आयकर. आयकर उत्पन्न नाही वाढलं तरी टॅक्सचा रेट वाढू शकतो. इन्कम टॅक्स काय देणं नाही, तुमचं उत्पन्न तेवढंच असू द्या, तुम्ही काही सांगा मला, हे खर्च ते खर्च, तुम्हाला तेवढं इन्कम टॅक्स भरावाच लागतो. उत्पन्नाशी असलेले प्रमाण कमी कसे, मला एक गोष्ट सांगा, अप्रत्यक्ष इनडायरेक्ट टॅक्स लागताना तिथं तुमचं उत्पन्न चेक केलं जातं का? तुम्ही हॉटेलमध्ये गेले, जेवले, जीएसटी लागली, जीएसटी तुमचं तुम्ही ते बघता का, बाबा ह्या व्यक्तीचं 50 लाख उत्पन्न आहे, या व्यक्तीचं 10 लाख उत्पन्न हे बघते का? काय नाही, तुमचं किती उत्पन्न असू जीएसटी भरावं.
कर दायित्वाचं उत्पन्नाशी प्रमाण कसं होतं? कमी होतं. काहीच देणं घेणं नाही तिथं अप्रत्यक्ष कराला. कारण अप्रत्यक्ष कर ज्याच्यावर लावला जातो तो भरतो का? नाही, तो दुसऱ्यावर लुटतो. इथं सांगितलंय कर दायित्वाचे उत्पन्नाशी. मग त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये 10 लाख रुपये उत्पन्न असणारा सुद्धा तेवढाच इनडायरेक्ट टॅक्स भरतो आणि 10 कोटी रुपये उत्पन्न असणारा सुद्धा तेवढाच भरत असतो. कर दायित्वाशी उत्पन्नाशी प्रमाण कसं होत जातं? कमी. आलं लक्षात? ते लक्षात ठेवा. म्हणजे इथं लक्षात ठेवा, या ठिकाणी उत्पन्न ज्याप्रमाणे त्याच्या उत्पन्नाचा आणि कर दायित्वाचा तसा काही संबंध नसतो. इथं तसं नाहीये. इथं कसं सांगितलंय, तुमचं उत्पन्न जेवढं जरी राहिलं तरी कर दायित्व आहे. इन्कम टॅक्स तुम्हाला किती अडचणी असो काय असो ते भरावाच लागतो. तो स्वतःच्या उत्पन्नावर लावला जातो. तो वाढू शकतो हे लक्षात ठेवा. तुमचं उत्पन्न नाही वाढलं तरी इन्कम टॅक्स वाढू शकतो. पद्धतीशी आणि इथं सांगितलेलं आहे हा अप्रत्यक्ष कर. हा अप्रत्यक्ष कर तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात लागत नाही. बरोबर? उत्पन्नाच्या प्रमाणात लागतो का? नाही, कारण जीएसटी भरणारा कोण आहे सरकारला काय माहिती? जीएसटी आली बरोबर. कोणी सांगितलं कर दायित्वाचं उत्पन्न कमी करत जातं ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. कारण तो लावलेला अप्रत्यक्ष कर आहे. लावला एक असतो भरा दुसऱ्याला. म्हणून त्या ठिकाणी उत्पन्न कोणाचं आहे ते गृहीत धरताय. सरकारला माहित आहे का कोण भरणार आहे हा टॅक्स? अप्रत्यक्ष माहित नाही. हॉटेलवाला भरील नाही तर तो कस्टमर भरील, त्याचा काय संबंध आहे? समजलं? वस्तूचं वजन किती आहे त्याच्यावर जर कर आकारला जात असेल तर विशिष्ट कर. पोस्टामध्ये कुरिअर सर्व्हिस मध्ये पोस्टात टॅक्स लागतो की नाही? तिथे इकडून पाठवण्याचा तुझं टॅक्स होतं का? एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी टॅक्स लागतो की नाही? तो कशावर आहे? 5 किलोची वस्तू पाठवायची 50 किलोची वस्तू पाठवायची, फरक आहे ना? आहे की नाही? मला सांगा. वस्तूच्या नाही ज्या ठिकाणी त्यास विशिष्ट कर असं म्हणतात. वस्तूच्या वजनाप्रमाणे कर लागतो. त्याला कुठला कर म्हणा आपण? विशिष्ट कर. पहा 4 प्रकारचे कर बनतो. पहिला कर उत्पन्न वाढलं, उत्पन्न जेवढं वाढलं त्याच्याप्रमाणे कर वाढ. दुसरं आहे उत्पन्न जशाच तसं जर राहिलं तरी कर वाढ. तिसरं उत्पन्न कोणाचं किती माहित नाही त्याच्यानुसार कराचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्याचं कारण देणारा कोणीही नाही. देणारा 10 कोटीवाला बी असू शकतो, 10 लाखावालाही असू शकतो. तिथं काही सगळं नाही. एकाच आघात तिसऱ्यावर. आणि कसं आहे की वस्तू वर कर नाही त्याच्या वजनावर कमी. तर याच्या 4 समजले विशेष. इथं जसं वस्तूच्या वजनावर कर लागतो तसं इथं वस्तूच्या किमतीवर कर लागतो. मूल्य व्हॅल्यूवर वस्तूच्या किमतीवर कर. मला सांगा आता जीएसटी त्याची एमआरपी किती त्याच्यावर लागतो? अरे समजा एमआरपी 1000 असेल तर 1000ला 10% जीएसटी तर 18% जीएसटी एमआरपीवर लागतो. तो मूल्यानुसार आहे ना. त्या वस्तूच्या किमतीवर कर लागतो. किंमत किती आहे त्याच्या 3% टॅक्स. बरोबर? इथं वस्तूच्या किमतीवर कर लागतो. लक्षात ठेवा वस्तूच्या बरोबर समजलं? इथं लक्षात ठेवा वस्तूच्या वजनावर कर लागतो. आवाज विशिष्ट वस्तूच्या किमतीवर कर लागतो. येस इथं उत्पन्नाशी कराची असलेले प्रमाण कमी कमी होत जातं. इनडायरेक्ट टॅक्स कारण उत्पन्न असा त्याचा काही संबंध नसतो. कम्पेरेटिव्ह तो कमीच असतो. इथे उत्पन्न तुमचं किती असू द्या तुमचं टॅक्स हा वाढतच जातो. हा प्रमाण माहिती असतो सांगतो उत्पन्न जितकं जास्त तेवढा इन्कम टॅक्स जास्त असतो. एखाद्याचं उत्पन्न जर समजा 50 लाखाच्या पुढे गेलं साहेब त्याला टॅक्स भरपूर असतो.
त्याला जवळपास 40% जवळपास टॅक्स भरावा. तेव्हा त्याला 60% एखाद्या म्हणून तुम्हाला सांगतो ना, सगळ्यात जास्त टॅक्स इन्कम टॅक्स म्हणून मिळतो, कारण तो एकाला भेटणार आहे. लक्षात घ्या. बरोबर. तुमची कंपनीचा तरी टर्नओव्हर असतो, स्वतःचा काय टर्नओव्हरचा संबंध, म्हणून इथं हे इथं आहे प्रगतीशील कर. बरोबर. तुमचं उत्पन्न किती असू द्या, तिथं टॅक्स मात्र त्याचा असते सिस्टीम. आलं लक्षात. म्हणून ते टॅक्स हा वाढतच असतो. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. आज आपल्याकडे आयटी सेक्टर आहे, किंवा प्रशासनातली जी सुपर क्लास वनची लोक आहेत, तरी आज कशामुळे यांना दरवर्षी 6-7 लाख रुपये टॅक्स भरावा, ऑप्शनच नाही दुसरा. बरोबर. मग नाही तर काय करावं लागतं ना, लोन काढून ते सिस्टीम हे दाखवणं, ते तर असले कुठे असलं, जर चांगलं असलं तरी रेटचं दाखवणे, ते असले प्रकार असते. पण इथं मला एक खर्च आहे, तो खर्च आहे, माझा असेल अशी सिस्टीम. कारण उत्पन्न पेक्षा काय जास्त आहे, तर हे सगळ्यांचा जो विषय आहे तो आहे एकमुखी कर. दुसरं आहे बहुमुखी. पहिला कर कुठला आहे, दुसरा कर कुठला आहे, बहुमुखी कर. ज्या देशात एकच कर असतो, जास्त टॅक्सची भांडण नाही, इन्कम टॅक्स वेगळा, कंपनीला टॅक्स वेगळा, प्रोडक्शन टॅक्स वेगळा, विक्री कर वेगळा, असं नाही. एकच टॅक्स. जिथं ज्या देशात एकच कर असतो तो झाला एकमुखी कर. आणि ज्या देशात वेगवेगळे कर असतात, समजलं. एकच कर काय म्हणावं, एकमुखी. आणि वेगवेगळे कर काय म्हणावं, समजलं. आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष कर भरपूर आहेत, अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स एकच आहे, जीएसटी. आपण अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कसं, प्रत्यक्ष कराच्या बाबतीत कसं आपण, आपल्या देशामध्ये इनडायरेक्टली टॅक्स हा एकच आहे, जीएसटी. विक्री कर नाही, प्रोडक्शन टॅक्स नाही, हे सगळं आपल्याला पुढे बघायचंय. वॉर्ड ऍक्ट पुढे बघायचं, आपल्याला सेवा कर सगळं बघायचंय. सगळे कर काढले, एकच कर आणलाय, त्याचं नाव जीएसटी आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जा, जीएसटी. तुम्ही किराणा शॉपवर जा, जीएसटी. तुम्ही कपड्याच्या शॉपला जा, जीएसटी. सगळीकडे जीएसटी आहे आज. जीएसटी शिवाय दुसरा कर आहे का, त्याला एक कर आहे, एक मुखी. पण तुम्ही प्रत्यक्ष कराच्या बाबतीत बघा, तुम्ही स्वतःच्या उत्पन्नाला वेगळाच कर, कंपनीच्या उत्पन्नाला वेगळाच कर. तुमच्या अरे प्रॉपर्टी टॅक्स लावलाय आता त्यांनी, करोडो रुपयाच्या लोकांच्या प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्टीवर लावलेला टॅक्स आहे. इव्हन आमचं सरकार चाललंय सोन्या चांदीवर टॅक्स लावायचं चाललंय त्यांचं का ना, ती पाहिजे लेडी बरोबर. ती त्याच्यामध्ये लक्षात राहा. समजलं. हा त्याच्यामध्ये मग सरकार काय करतो, संपत्ती उजू करते, संपत्ती उकर ना, एखाद्याची प्रॉपर्टी आहे ना, प्रॉपर्टी उकर आहे, त्या प्रॉपर्टी सुद्धा लिगली दाखवल्या तर त्याच्यामध्ये अवघड आहे गोष्ट. तुमची करोडो रुपयाची प्रॉपर्टी, समजा एखाद्यानं 10 लाखाचा प्लॉट, 10 कोटीचा प्लॉट घेऊन ठेवला, तिचे झाले 50 कोटी. सरकार पुन्हा त्याच्यात बी कस्टम ड्युटी ह्याच्यात पैसे हे करत, तिथं सुद्धा पैसे येतात. ते म्हणतो तुम्ही 50 कोटी तर आम्हाला 10 तरी 4-5 कोटी झाली पाहिजे. अरे खरंय. तुम्हाला माहितीये का, जागा नावानं करायला पैसे किती लागतात. तुम्ही साधा 1 BHK किंवा 2 BHK नाव करा, 7-8 लाख रुपये खर्च. ह्याच्यात काय खर्च असतो, वकिलाचे याचे 1-2 लाख, 4-5 लाखाची बॉन्ड असतात, हे कागदपत्र, हे कागदपत्र, हे असं ते असं, हे कोणाचे पैसे सगळे, हा बरोबर, कोणाचे पैसे ते कळलं का, लक्षात. समजलं एवढं सगळ्याला. पहिला आहे कराचे वर्गीकरण, त्याचे टॅक्स आहे. मला म्हणता एक तुम्हाला स्ट्रक्चर द्यायचं आहे, ते स्ट्रक्चर मध्ये मग त्याच्या लक्षात स्टार्ट करताय. क्लिअर. तुम्हाला समजेल की नेमकं कसे आहेत, किती प्रकारचे ते कसे आहेत, काय आहेत. बरोबर. पहिला पॉईंट आहे कराचे वर्गीकरण. बरोबर. आता हे जे कराचे जे वर्गीकरण आहे म्हणजे टॅक्सचं, त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ टॅक्स. त्याच्यामध्ये पहिला आहे डायरेक्ट टॅक्स, दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. त्याला आपण प्रत्यक्ष कर असं बोलतो. दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. बरोबर. ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स बोलतो, त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं बोलतो.
ठीक आहे, समजलं? म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता पुढची गोष्ट, डायरेक्ट टॅक्स किती प्रकारचे असतात, ते कसे आहे, ते नेमकं काय. आता बघा, डायरेक्ट एक तर उत्पन्नावर टॅक्स लागत असतो, दुसरा लागत असतो संपत्तीवर टॅक्स, आणि तिसरा भांडवली व्यवहारावर. बरोबर, तीच गोष्टीवर डायरेक्ट टॅक्स लागतो. पुन्हा एक काय, तुमचं उत्पन्न, दुसरं संपत्ती, तिसरं काय भांडवली व्यवहार. पुढे बघू आपण की भांडवली लाभ कर काय, तो कसा. इथं लक्षात ठेवा, उत्पन्न दोघांचं असतं, स्वतःचं आणि कंपनीचं. बरोबर, म्हणून तो उत्पन्नावर लागलेला कर हा पहिला आहे आयकर, दुसरा आहे महामंडळ. पहिला कुठला सांगा, दुसरा कुठला आहे महामंडळ. प्रभाव लागतो कंपनी, कंपनीच्या उत्पन्नावर, आपल्या स्वतःच्या उत्पन्नावर. हा पहिला झाला प्रत्यक्ष कर. संपत्तीवर लागणारा मालमत्ता, देणगी आणि संपत्ती, तीन कर त्याच्यावर. पहिला आहे मालमत्ता, दुसरा आहे संपत्ती, तिसरा आहे देणगी. बघा, मालमत्तेवर असतं, मी तुम्हाला काय सांगितलं, प्रॉपर्टीवर पण टॅक्स लागतो, तो मालमत्ता. दुसरी गोष्ट आहे संपत्तीवर. आता तुमचं म्हणणं सर, मालमत्ता आणि संपत्ती, एक गोष्ट लक्षात ठेवा, मालमत्ता ही स्थायी आहे, संपत्ती ती वाढते ती कमी होते, ती किती वाढली किती कमी झाली त्याच्यावर. इथे जे आहेत देणगी, देणग्यावर सुद्धा तुम्हाला गरज सांगू का, एक एक कोटीच्या देणगी देतात लोक. हे एक कोटीची देणगी दिली त्याच्यावर टॅक्स आहे, सरकारमध्ये तुम्ही 2 कोटीची द्या, आम्हाला देणगी नाही, त्याच्यावर टॅक्स द्या. लोक काय करतात, तुमचं उत्पन्न कमी लागते त्याची देणगी देऊन टाकते. तुझा तुम्ही एखाद्या मित्राला दिलं, तुमचा वैयक्तिक विषय. सरकार म्हणतो तुम्ही 10 लाख मला 20 लाख द्या, त्या 20 लाखावर तुम्ही काय करा, टॅक्स. ते तुम्ही देणगी दिली, तुम्ही ते उत्पन्न दाखवत नाही ना, तुमचं उत्पन्न 50 लाख, तुम्ही म्हणता 20 लाख मी देणगी दिली, उत्पन्न किती झालं 30 लाख, टॅक्स किती लागणार 30 लाख. लोक असे करायला ते म्हणजे तसलं नाही. बरोबर, 30 लाख रुपये उत्पन्नाचं, 20 लाख तुम्ही देणगी दिली, देणगी उत्पन्न दिली, त्याच्यानंतर गेलं तर असं समजलं. आणि त्याच्यानंतर भांडवली व्यवहार, हा खूप महत्वाचा विषय. भांडवली व्यवहारामध्ये भांडवली लाभ कर, बरोबर, हाही एक कर आहे, तो आपल्याला पुढे बघायचा आहे. एक कर भांडवली लाभ कर. म्हणजे डायरेक्ट किती प्रकारचे टॅक्स झाले, 7, 3, 6. उत्पन्नावर 2, स्वतःच उत्पन्न, कंपनीचं उत्पन्न. मालमत्ता, संपत्ती कमी जास्त होऊ शकते, देणी, आणि भांडवली लाभ कर. म्हणजे तुम्ही आपलं काय ना, आपण तर फक्त भांडवल लावले, भांडवल लावले ना, प्रॉफिट मिळतंय ना, त्याच्यावर टॅक्स. काय त्याच्यावर काय होतं, आपला काहीही संबंध नाही त्याच्याशी, आपण फक्त भांडवल लावले. उगाच कोण भांडवल लावते का, नाही तसे. मग तुम्हाला प्रॉफिट भेटते, तुम्ही त्या प्रॉफिटचं पर्सेंटेज दिलं पाहिजे. ठीक आहे, कारण हे सगळे तुम्ही भारतात कोणतेही पुस्तक तुम्ही फ्रेंचमध्ये वाचा, चायनीज मध्ये वाचा, कशातही वाचा, हे जेवढे टॅक्स, इंग्लिश वगैरे दूर दूरचा विषय. बरोबर, ते लक्षात एवढेच टॅक्स आपल्याला बघायला मिळतात. डायरेक्ट टॅक्स कळाले का आपल्या बघायचं, ते टॅक्स म्हणजे हे सगळं एक एक बघायचंय. आयकर कधीपासून सुरू झाला, तो कसा लागला जातो, कुणी आणला, कोणत्या समिती आहे, त्या समितीच्या शिफारशी काय, असं एक एक आपल्याला बघायचंय. फक्त हे चित्र लक्षात घ्या, त्या आणि परवाचं इकॉनॉमिक्सचं 2 दिवसाचं लेक्चरचं चित्र लक्षात घ्या काय समजलं. हे कोणते कर झाले, डायरेक्ट टॅक्स. आता इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स एकच आलाय जीएसटी, हे बरोबर आहे, पण आधी कुठले होते तुम्हाला कळालं पाहिजे. कोणते टॅक्स होते, ते सुरू कधी झाले होते, त्याच्यामध्ये समित्या कोणत्या होत्या, आणि नंतर ते सगळे रद्द करून एकच टॅक्स आणला, तो कुठला आहे. ते 4 प्रकारे टॅक्स लावले. पहिला होता अबकारी कर, एक्साइज. सगळ्यात डेंजर कर एक्साइज. ऐक ना तुमची एक्साइज पीएसआयची गोष्ट.
बरोबर, ते लक्षात हा ज्यावेळी आहे अजून परीक्षा, बरोबर. याच्यामध्ये दोन आहेत एक्ससाइज, बरोबर. सेंट्रलचा आहे की ते केंद्रीय अबकारी कर, त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे राज्य अबकारी. म्हणजे एक्साइज हा दारूवर लागणारा टॅक्स असतो, जुगार मटके त्याच्यावर लागणारा टॅक्स असतो. ह्याच्यातून सरकारला जास्त वसूल मिळतो. तुमच्या त्याच्यामध्ये एक्साइज PSI ह्या गोष्ट आहे, बरोबर. हे सगळं त्याच्यामध्ये त्यांच्या हातात असतं, बरोबर. हे सगळं जेवढे जेवढे त्या ठिकाणी जे टॅक्सेस असतात ते सगळे टॅक्स तिथे असतात, हे ते असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अबकारी समजलं. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आता या सीमा करामध्ये काय काय येतं. सीमा करामध्ये एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की ते एक्सपोर्ट इम्पोर्ट कर, तुम्ही आयात करायचं तरी सरकार, तर सरकार आयातीला जास्त कर लावणारे कधी, आयात म्हणजे आणणे, मुंबईला सांगतो. आयात म्हणजे आणणे, निर्यात म्हणजे निर्यात आणणे. येस. बाहेरच्या देशातून तुम्ही जर काहीतरी मागवलं त्याला म्हणतात आयात, आणि बाहेरच्या देशातून विकलं त्याला काय म्हणतात. सरकारला फायदा आयातीतून होतो का निर्यातीतून. सगळ्यांचं उत्तर आलं. सरकार हा आयातीवर जास्त टॅक्स लावतो का निर्यात. आयात काय व्हावी कमी, पण आयातीतून आपल्या देशातले पैसे दुसऱ्या देशात जाणार आहेत. हो, बरोबर आहे. लेक्चर संपत आल्यावर असं होत आहे, हे लक्षात ठेवा. आयात जर बघितलं, आयात आयात तिथून आपल्या देशातून पैसे, आज तुम्ही अमेरिकेची एखादी वस्तू मागवली तुम्ही आयात केली ना, एवढे पैसे तुम्हाला अमेरिकेचे असले चलन तिथे गेलं ना, बरोबर आहे की नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सोनं चांदी इतकं मागवतोय आपल्या देशात नाही, दुसरीकडे ते निर्माण होतं म्हणून सरकार काय करतं, हा ठीक आहे तुम्हाला घ्यायचं ना, मग 200% तुम्हाला टॅक्स घ्या. हे करतं कारण ती इथे आपल्या देशात ते निर्माण होत नाही. पेट्रोल डिझेल एवढं महाग असतं, का महाग असतं. एक्सपोर्ट त्याच्यात आयात कर निर्यात कर हे कर सीमा कर, बरोबर. निर्यातला पण तुम्ही एखाद्या ठिकाणी पाठवलं त्याला पण कर लागतो, पण निर्यातून आहे ना दुसऱ्या देशाचा पैसा आपल्याकडे येतो. निर्यातीला टॅक्स कमी असतो, आयातीला टॅक्स जास्त असतो. पुढे आपल्याला व्यापार तो किंवा तुलना माझा टॉपिक बघायचा आहे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय व्यापार कसा असतो, त्यासाठी काय कसं, हे सगळं डिटेल तुम्हाला आहे ते आपल्याला बघायचं. सीमा करामध्ये याच्यामध्ये लक्षात ठेवा दोन गोष्टी आहेत, एक आहे आयात कर, दुसरं आहे निर्यात कर. ठीक आहे, सीमा कर समजते दोन, आयात कर आणि निर्यात कर. त्याच्यानंतर विक्री कर, हे सुद्धा दोन आहेत. केंद्रीय विक्री कर, राज्य विक्री कर. आता बंद झालंय व्हॅट. स्टेट बोर्डचं काहीतरी दिसणार. समजलं पुन्हा एकदा काय समजलं. हे दोन केंद्राचा राज्याचा म्हणजे दोन आहे. एक ते जो एक्साईज केंद्राचा, केंद्र म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचा इकडचा केंद्राचा, राज्य म्हणजे सीमा म्हणजे आयाम आणि निर्यात, आणि विक्री करून म्हणजे काय केंद्रीय विक्री, विक्री काहीतरी लिहा, हा बरोबर. ते केंद्रीय विक्री करे हा कुठला आहे राज्यात, पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. चौथा आहे सेवा कर. सर झाले नाहीत का, हो यस. सेवा कर कुठला कर, सेवा कर. सगळ्यात जास्त पैसे देणार हा कर सेवा सर्व्हिस, बरोबर. ट्रान्सपोर्ट हॉटेलिंग, बरोबर. ही सेवा कर आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे करमणूक कर. आणि करमणूक कर काय म्हणून नवीन एक वाचलंय, टेन्शन काम आहे ना. करमणूक कर म्हणजे काय, मूवीवर लागलेले कर, बरोबर. तुम्ही मूवीवर तिकीट नसतं प्लस त्याला टॅक्स लावलेला असतो,
ते वेळ असतं. तुम्ही काय काय मूवी बघत असाल, महाराष्ट्रात हा मूवी टॅक्स फ्री. नाही, टॅक्स फ्री काय बोल नेमकं, म्हणजे याला करमणूक कर महाराष्ट्र सरकारनं माफ केलं म्हणून. लक्षात आलंय का? कोणता कर माफ केलाय? करून. आता मागे तो मला वाटतं छावा कुठला तरी चित्रपट आला होता, तो आपल्या संभाजीराजांबद्दल होता. आपली संस्कृती महाराष्ट्राची सांगणारा होता. आपल्या महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावर टॅक्स घेतला नाही, तो टॅक्स फ्री आहे. बरोबर. म्हणून करमणूक कर म्हणजे काय, जिथे जिथे करमणूक आहे त्या त्या ठिकाणी आहे लागणारे कर करमणूक करेल. नंतर काय झालं, सरकारला कळालं हे सगळे कर सरकारने बंद केली. जे आधी आपण शिकून घेऊया, मग लक्षात घ्या. तरी सरकारनं 2017 जरी हे कर बंद केले असले तरी आजपर्यंत त्याच्यावर प्रश्न आहे आणि तो पुढेही विचारले जाणार आहे. म्हणजे सरकारचे जरी बंद झाले तरी आपले काय बंद झाले नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपल्याला जीएसटी शिकावी लागणार. हे सगळा टॉपिक चेक कर, हे आपण शिकायचं.